निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इच्छा भगवंताची परिवार आयोजित महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केलं। शिबिराच्या कार्यक्रमात अजितदादांचं आगमन होताच जेसीबी क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून आणि गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करत हलगी ढोल ताशांच्या निनादामध्ये स्वागत करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी वक्तव्य केलं। प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव, आमदार यशवंत तात्या माने, आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार दीपक आबा साळुंके पाटील, माननीय आमदार राजन मालक पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण, महिला निरीक्षक रुपाली ताई पांढरे, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली ताई गाडे, चेअरमन माननीय कल्याणराव काळे, माळशी रस्ते जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे, पंढरपूरचे श्रीकांत शिंदे, सौ रुक्मिणी जाधव, ज्येष्ठ नेते श्री हेमंत चौधरी, श्री आनंद मुस्तारे, श्री महेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी याचा लाभ घ्यावा, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलं। कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या आणि आरोग्य किट देण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इच्छा भगवंताची परिवारातील सभासदांनी परिश्रम घेतले। यावेळी रामवाडी परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते। रामवाडी यूपीसी सेंटर जवळपास खूप जीर्ण झालेला आहे। या ठिकाणी महिला प्रसूतिगृह आहे। या महिला प्रसूतिगृहाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी लोकांना या ठिकाणी सुविधा दिल्या जातं, परंतु महानगरपालिकेच्या निधी कमी पडल्यामुळं दादासाहेब आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या या रामवाडी यूपीसी सेंटरच्या विकासासाठीच नवं काहीतरी द्यावं असं आपल्याला मी या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करतो। त्याच पद्धतीने दादासाहेब माझ्या या ठिकाणी यतीमखाना परिसर आहे, विजापूर नाक्याचा परिसर आहे, लगतलाच इंदिरानगरचा परिसर आहे, फॉरेस्टचा परिसर आहे। या सर्व भागामधील माझे माता भगिनी अल्पसंख्याक समाजाचा या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे, तो देखील प्रश्न आपण निश्चितपणे मार्गी लावावा हे आपल्याला विनंती करतो। दादासाहेब समाजासाठी असेल, माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल, माझ्या मराठा समाज बांधवांसाठी असेल, माझ्या ख्रिश्चन समाज बांधवांसाठी असेल, आपण काहीतरी धोरणात्मक त्यांचा समाज मंदिरचा प्रश्न असेल, काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल, तो आपण मार्गी लावावा ही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो दादासाहेब। आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या छोट्याशा इच्छा भगवंताची परिवाराच्या कार्यक्रमाला आणि राष्ट्रवादी पक्षाने जे आयोजित केले या शिबिराला आपण या ठिकाणी लाभलात, आम्हाला उपकृत केलात आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात, त्याबद्दल शतशः मी मनापासून आभार व्यक्त करतो। नंतर अनेक आजारांना सुरुवात होत असताना सातत्याने दिसून येतं की त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष, मग ते आर्थिक नियोजनामुळे असेल किंवा आपल्या त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे असेल। दिवसेंदिवस वाढत असलेला सर्वात भयानक आजार म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग। यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय। मला या निमित्तानं विनंती करायची आहे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवती, ते म्हणजे उपास तापास व्रतवैकल्य करत असताना सातत्याने या उपवासाच्या नावाखाली शरीराची हिरसण किती मोठ्या प्रमाणात करावी याचं सुद्धा आता आत्मचिंतन करावं लागेल। कारण की या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शरीराला जे आवश्यक जीवनसत्व
विटॅमिन्स याची गरज असताना सुद्धा उपवास करण्याच्या नावाखाली शरीराची जी हेळसांड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण होतात. मला असं वाटतं नागेशजी गायकवाड आणि किसन भाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोफत दिलेल्या आहेत. महिला यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतीलच, पण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी लेक लाडकी योजना आपल्यामध्ये घेऊन आले. नुकताच 2 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये महिलांसाठी असलेल्या आरोग्य आणि सबलीकरण सक्षमीकरणाच्या सुविधा देखील चांगल्या पद्धतीच्या देण्यात आल्या. थोडक्यात मला एवढंच सांगायचंय, महायुतीचं सरकार हे आपल्या आरोग्यासाठी कटिबद्ध तर आहेच आहे, पण त्याचबरोबर केंद्र शासनाने दिलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता आला पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख ह्या त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरून आणि आरोग्यावरून मोजला जातो, आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्य सुविधा देत असताना नागेशजी व किसन भाऊ यांना मी मनापासून धन्यवाद देते. आपल्याला विनंती आहे की लवकरच मी देखील राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यावेळेस समाजातल्या गरीब घटकाकरता, महिलांच्या करता, मुलांच्या करता, मुलींच्या करता काही अधिकचं देण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करीन, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि भर दुपारची वेळ असताना देखील आमच्या किसनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणला. तुम्ही सगळेजण साथ देता. इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ द्यावी. महिलांना घरात, सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे. महिलांनी कसं वागावं, काय बोलावं, कोणते कपडे परिधान करावे, ते निर्णय समाजाने किंवा घरच्या कोणी घेण्यापेक्षा ते घेण्याचं स्वातंत्र्य आपण महिलांना असलं पाहिजे. महिलांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असणं म्हणजे सक्षमीकरण त्यांना देणं हे महत्त्वाचं आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी किती कायदे केले तरी जोपर्यंत आपण आपल्या घरात, कुटुंबात, समाजात जो मुलगा मुलगी भेद थांबवणार नाही, स्त्रियांच्या बद्दल आदर आणि मान सन्मानाची भावना निर्माण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळणार नाही. तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात मुलगा मुलगी यांचा समानतेनं आपण त्यांना वागवलं पाहिजे. मुलगा असला म्हणून त्याला थोडं झुकतं मार, मुलगी म्हणल्यानंतर दुर्लक्ष करणं असं अजिबात चालणार नाही. समान अधिकार आपण मुलामुलींना दिले पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, देशाला गरज आहे, आपल्या सोलापूरला गरज आहे. महिलांना मान सन्मान, सुरक्षित वातावरण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. त्या दृष्टीनेच आपल्याला पुढे जायचं आहे. हे आपण ह्या महिला सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आपले आभार मानतो. उपस्थित डॉक्टरांना पण धन्यवाद देतो. Like, subscribe, click on the bell.